आणि सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि इथे आपण चाय पितोय आणि समोरचा निसर्ग बघा ना कसा दिसतो, एक नंबर. या निसर्गामध्ये असं चहा पिणं वेगळीच मजा आहे. आता आम्ही चाललो शेतामध्ये. म्हणजे आमच्याकडे तर शेत नाही आहे, तर वाईफच्या घरी म्हणजे शेती केली जाते. पण खूप वर्षापूर्वी मतलब सांग तरी 5-6 वर्ष त्यांनी शेती केलीच नाही, पण यंदा शेती करतायत कारण की गावी अडकले आहेत कोरोनामुळे. तर खाण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, तर शेत आहे म्हणून भात तर पिकू शकतो. तर आता मी पेरणीसाठी चाललो आहे. तर माझ्याबरोबर मोठा मेहुणा पण आहे. तर आता जाऊन बघतो आता नक्की काय करणार आहेत ते. म्हणजे ज्यावेळी मी पहिला आलो होतो ना, तर असा रस्ता बनवला नव्हता, पूर्ण घसरण होती इथे पूर्ण. म्हणजे हा जो दिसतंय ना हे, तर असं होतं पूर्ण. पण आता यांनी चांगले सुधारणा केली आहेत, पायऱ्या मस्त बांधलेल्या आहेत. पप्पांची आयडिया ना तुझ्या. फोटो सेशन चालू झालेलं आहे. मी जाऊ वरती, चल मी जातो वरती आता. मस्त म्हणजे माती पण चांगल्या प्रमाणात टाकली आहे, म्हणजे वाहून पण जाणार नाही आणि घट्ट पण बसली आहे. हे बघा असं होतं पहिला, असं होतं, तुम्हाला दाखवतो. आणि आता आता किती चांगली सुधारणा केलेली आहे. अरे माती एकदम खाली जाते रे एकदम. आपल्या इकडे माती जी आहे ना, मला वाटतं एकदम हे आहे, भुसभुशीत आहे. अरे इथे पण पायरी बनवली आहे आणि पूर्ण काताळ आहे. आणि इथे जांभी लावलेले आहेत, सागवण आहे, खैर आहे याच्यामध्ये. आणि जाळी पण भरलेली आहे एकदम. ही काल लावली का? अरे वा. म्हणजे ह्यांची म्हणजे दुर्दैव बघायला गेलं की ह्यांचं जे बाग आहे ना, तर इथे लाईटीचा खांबा आहे. तर त्याच्यामुळे ना शॉर्ट सर्किट होऊन इकडे सगळ्या जांभी जळाल्या. आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे जांभी जळाल्या आहेत. तर त्यांनी परत काही रोपांना आहे ना पाणी घालून घालून जिवंत केलेले आहेत. हे बघा ना, हे जळालेलं आहे. तर खूप बेकार वाटतं. आणि काय दाखवतोय काय तिथे, कुर्लीचा एक प्रकार खेकडा. हा ना, हा बघा कुर्लीचा एक प्रकार. ए चल 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 चल, रे 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 रे, चल चल, मार मारेला मार. इथून आता थोडंसं वरती आलो, म्हणजे हा जो बांध क्रॉस करून वरती आलो. तर ही जागा पण त्यांची आहे, माझ्या सासऱ्यांची आहे. तिथे तो गोटा दिसतोय ना तिकडे. तर आता तिकडे चाललो आहे. बघूया आता की काय काय काम चालू केलं आहे त्यांनी. हे बघा हे तुम्हाला दिसतं ना बारीक बारीक बारीक, हे बेडकाचा प्रकार आहे. म्हणजे हे छोटे आहेत, नंतर मग इथून ह्याच्यातून नंतर बेडक म्हणजे बेडक तयार होणार. किती आहेत रे, भरपूर आहेत रे, इथे पण भरपूर आहेत. अरे बघ किती भरलंय, पूर्ण पूर्ण काताळ आहे रे इथे वरती. आणि मग सासरे बुवा काहीतरी काम करतायत. ओ सासरे बुवा, हा आणि ही मळी इथे खोदलेली आहे यांनी. सगळ्या मळी करणार आहेत ना? फक्त दोनच करणार आहेत. ही करणार आहे का? ही काल खोदली आम्ही पूर्ण. आणि याच्यात थोडं थोडं भात टाकून ठेवलं आहे, ते झाड रुजून. हे बघा इथे भात, हे बघा रुजून ठेवलेलं म्हणजे वरती ठेवलेलं आहे. तर येतील हे. तुला काय बघायचं आहे? शूटिंग चालू आहे बाबा. प्रवीण मला थोडं माहिती सांग की आता तू हे का खोदतोय? याच्यामध्ये आता भात आपण असतो, ते पेरल्यावरती भात उगवतो. कशामध्ये? आता याच्यामध्ये जे ही मळी खोदली, हा तर त्याचप्रमाणे ही खोदायची. हा तर आता ही 2 मळी आपण खोदले, तर याच्यामध्ये आपण ते भात पेरला, हा तर ते पेरल्याच्या नंतर तो उगवणार. हा उगवल्याच्या नंतर तो घट्ट उगवला जातो. हा मग हे सर्व काढून त्याच्यात बाजूचे मध्ये सर्व नांगरून घेणार.
हां नांगराने हां सर्व. म्हणजे ही मळी आता नांगरून घेणार म्हणजे हां. 1-2 दिवसानंतर. हा आता उद्या परवा ही नांगरून घेणार, बाजूची पण त्याच्या बाजूची पण. ओके. आणि मग ह्या 2 मळ्या ज्या आहेत, हां ह्या 2 मळ्या ज्या आहेत हां त्या फक्त खोदून याच्यामध्ये भात आपण टाकला होता, हां मग त्यातला काढून ज्याला आपण लावणी बोलतो ती इकडून तिथे लावट न्यायची. म्हणजे परत त्याच्यामध्ये लावत न्यायची हा, मग. लावट न्यायची म्हणजे हे 2 मळ्यामधला भात आपण ते तिथपर्यंत सर्व मळ्यामध्ये लावू शकतो. ओके, म्हणजे हे पण पहिले भाजून घेतलेली म्हणजे हा, फक्त या 2च भाजायच्या असतात. फक्त या 2च भाजायच्या हा, असतात. कारण यातलं मेन येतं पीक ते इथून येतं, मग हा. ते नंतर लावणी करताना दुसरीकडे लावायचं असतं. ओके, असं आहे का? आता मी जातो तिथे खोदायला, बघतोय माझ्याकडून होतंय की नाही, पण प्रयत्न करायला काय जातंय. पण हे पकड दे बघू. हा दाखव. आता कोंडा कसं तोडलं पाहिजे ते घाण टाकलं होती तिथं काय. हा पहिल्यांदा हातामध्ये घेतलं म्हणजे खूप वर्ष नंतर घेतलं, म्हणजे लहान असताना तेव्हा केलेलं काम आता करतोय. 25 वर्षानंतर, 25 नाही 20 वर्षानंतर ती करतोय. आता इथून मी पुढे जातो थोडं, तिथे आहे ना वाल भेंडी लावतायत, तर ते बघूया आपण कसं लावतायत ते. झालं का काम? झालं का? चला आता बघूया इथून कसं लावतायत. बारीक 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 इथे खोदतायत. अगो तसं नाही लाईनी. हे बघा ना, इथे खोदत आहे म्हणजे खंटात इथे. आणि हे तू काय टाकते? हे मुलाचं बी दाखव मला पहिलं मुळ्याचं बी. अरे बघा, हे असं असतं मुळ्याचं बी, आणि इथे आता टाकून ठेवते म्हणजे इथे मुळे येतील म्हणून. भाजी मुलाची मुलं तेच मुळ्याची भाजी. हे सगळं नाचणं बिचणं सगळं माती. आणि ते काय टाकणार आहे आता याच्यामध्ये बघू. हे काय आहे? वाल दाखव वालाचं बी कसं आहे. हे बघा, हे असं आहे वालाचं बी. अशी शेंग असते आणि ही काय? शेंग वालाची. हा, ही शेंग असते ना. हे बघा, ही शेंग असते वाळाची. हे काळे तिळ आहेत. हे कारलं आहे. हे कारलायचं आहे ना. आणि हे कुठलं आहे? हे काय आहे? दोडका की पडवळ? काळा हे दोडका. हे दोडका आहे का? हा हे दोडका आहे. हा भोपळा आहे. हा भोपळा आहे का? म्हणजे हे सगळं पेरणार. हा भेंडा ब्लॅकवाला. ब्लॅकवाला भेंडीचं ना. हा तीळ आहे. हा तिळाचं. आणि हे काय? हे वाल. वाल आहेत. ही काकडी. आणि ही काकडी. ही काकडी. मग काय टेन्शन नाही बाबा, एवढं सगळं पेरणार तर आता पावसामध्ये यांना हे भेटणार. आता एवढं आता किती उगवतंय आता काय माहीत नाही, शेवटी नशिबावर आहे ते. आणि बायकोने आता हातामध्ये कुदळ घेतलेली आहे. मागणं घे, मधीच काय करते. कर कर काम कर. इथपर्यंत आहे ना, आता जमीन आहे ना खोदून झालेली आहे आणि इथे पेरणी चालू झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे भात पेरून झालेले आहेत अर्धे.
आणि आता अजून बाकी आहे पूर्ण मळी. मित्रांनो तुम्हाला हे दिसतंय ना बियाणं, म्हणजे आता मी इथे पेरलेलं आहे ना, हे गेल्या वर्षीचं आहे. आणि कुठलं कोमल आहे ना, कोमल हे बियाणं असं म्हटलं जातं. बघा ना हे कसं आहे, बघा ना, एवढं गोष्ट आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने शेती केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. बघा इथे पेरणी झालेली आहे आणि आता इथे ना ढेपळे फोडत आहेत. म्हणजे हे जे वरती जास्त माती आलेली आहे ना, हे फोडून घेत आहेत. मोठे मोठे आहेत ते. आणि हिला जो भेटलेला आहे ना, तो बरोबर हिच्या हाईटनुसार भेटलाय. चल चल काम कर, काम कर. शेताजवळ तर ह्याचा जास्त करून वापर केला जातोय. बघा साठवला, बघा हे पाणी दिसतं ना, हे साठवलं जातं. कारण की आहे ना, हे असं बांध ठेवलं ना तर हे पाणी असं मुरून राहतं, असं ह्याच्यामध्ये म्हणजे साठून राहतं. तर ह्या शेतामधून हे पाणी या शेतामध्ये वापरलं गेलं आणि नंतर आता हे पाणी इथे सोडण्यात आलेलं आहे. बघा इथे. आणि आता हे इथे साठवलं जाणार आणि हे बांधामुळे ना हे पाणी अडलं जातं याच्यामध्ये. आता नंतर मग जे शेतामध्ये पाहिजे त्या शेतामध्ये ते सोडलं जातं. मित्रांनो पाऊस पडतोय बारीक बारीक, तर मी ड्रोन आणलेला पण बॅगेमध्येच ठेवला आहे. पण त्यासाठी मी एक जुगाड बनवला आहे. हे बघा, हा माझा केस आहे, हा बांधला आहे. आणि ही जी काठी आहे ना, एवढी लांब आहे, बघू शकता तुम्ही, एवढी लांब आहे. तर या काठीचा असा सहारा घेऊन आहे ना, असा छोटासा ड्रोन शॉटचा प्रयत्न केला आहे. पण थोडंफार सक्सेस झालेला आहे. पण आता व्लॉगमध्ये कसा आहे तो माहीत नाही. पण नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आयडिया कशी वाटली. पण मागडा कॅमेरा घेऊन, ड्रोन घेऊन, पण पाऊस आहे. ठीक आहे यार, पावसाचा दिवस आहे, पण बाकीचे 8 महिने 9 महिने तरी ड्रोन चांगला उडवू शकतो. पण पावसामध्ये हा जुगाड कसा वाटला आहे तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आहे ते. पण केस लावून करा, गोप्रोचा केस वापरा. आणि अशी स्टिक आहे, मोठी स्टिक असेल तरी वापरून तुम्ही यूज करू शकता. पण बघूया तुम्हाला आवडतो की नाही तो डेमो ड्रोनचा, पण बघू. तर तुम्ही पण ट्राय करा पावसामध्ये. हे बघा असा राजापूरला भेटले. म्हणजे कोकणामध्ये आहे ना, राजापूरला जे कोण राजापूरचे आहेत तर त्यांना भेटेल राजापूर मार्केटला. प्रत्येक ठिकाणी असतं, म्हणजे प्रत्येकाचं गाव आहे तर ते तिकडे सिटीमध्ये तुम्हाला भेटेलच. पण मी राजापूरचा असल्यामुळे ते तुम्हाला सांगते, तुम्हाला राजापूर सिटीमध्ये ही गोष्ट भेटेल. आणि तुम्ही रुजून तुमच्यासाठी आहे ना भेंडी परत काकडी हे तुम्ही करू शकता.
सीडच्या बॉक्समध्ये आहे ना हे काळे तीळ ठेवलेले आहेत. त्यासाठी आता इथे बी पेरणार आहे आता इथे, तर त्यासाठी आता काम चालू झालेलं आहे. तिळापासून आहे ना तेल बनतं, परत चटणी बनते आणि गुरांसाठी पेंट बनते बरोबर. तर त्यासाठी आहे ना हे काम चालू केलेलं आहे. म्हणजे आता इथे बी पेरणार आहे आणि नंतर आता किती दिवसांनी येणार काय माहिती नाही. आणि काय चाललं काय तुमचं? बेडूक आलाय. इकडचं काम आता संपलेलं आहे, इकडचंही काम संपलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.